मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण ठरवण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने निकष निश्चित केले। पण या निकषांवर सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे आणि निकष बदलण्याची मागणी केली जाते। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी भगवं वादळ मुंबईमध्ये कोणत्या मार्गाने धडकणार याचं प्लॅनिंग जाहीर केलंय। त्यामुळे आता आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढे काय होणार हा सवाल उपस्थित होतोय आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे, मराठा आरक्षणाचा रोड मॅप। अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत जरांगे पाटील आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईत येण्यावर ठाम आहेत। आता तर जरांगेंनी आंदोलनाचा रोड मॅपच तयार केलाय, पाहूया। ही शेवटची लढाई आपली, ही आपल्याला जिंकायची। आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही, याच्यावरती आपण ठाम आहेत। एक मराठा, जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जय जिजाऊ। मराठा आरक्षणाचं रणशिंग मनोज जरांगे पाटलांनी फुंकले। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता जरांगे पाटलांचा लॉंग मार्च मुंबईकडे निघणार आहे। या मोर्चाचा रोडमॅप जरांगेंनी जाहीर केला। जरांगेंचा रोडमॅप: जालना अंतरवाली सराटीतून पायी दिंडीला सकाळी 9 वाजता सुरुवात। अंतरवाली सराटीतून पायी दिंडी बीड जिल्ह्यात पोहोचणार। बीड जिल्हा शहागड, गेवराई, पाडळशिंगी, मादळमोही, मातोरी, खरवंडी। अहमदनगर जिल्हा पाथर्डी, तिसगाव, करंजीघाट, अहमदनगर, केडगाव। पुणे जिल्हा सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, पुणे। पुणे एक्सप्रेस मार्गे लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर, आझाद मैदान, शिवाजी पार्क। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उद्या एक टीम मुंबईत येणार असल्याची माहिती जरांगे पाटलांनी दिली। उद्याच्याला 29 तारखेला आपली एक टीम इकडची तिथले ग्राउंड ते बघण्यासाठी जाणार आहे। शिवाजी पार्क असतील, बीकेसी असेल, आझाद मैदान असेल, आपली उद्याच्याला एक टीम मुंबईला जाती इकडचे। मुंबईच्या दिशेनं जरांगे पाटील पायी निघणार आहेत। यावेळी आपल्याला काय काय सोबत घ्यायचं आहे याच्या सूचनाही जरांगे पाटलांनी दिल्या। या मार्गे आपली पायी दिंडी जी आहे जाणार आहे, तिला नाव देतोय आपण, पायी दिंडी जाणार आहे। मला वाटतं याच्या PDF बनवून, म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय, याचं सगळं A to Z आपण लिहिलंय। आमच्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत आणि हा साधा आकडा नाही, आम्ही ओबीसीतच आहोत असंही जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय। नाही, आम्ही ओबीसी आरक्षणातच येतात, म्हणून आमची ठासून भूमिका आहे की आमच्या जर नोंदी सापडल्या 54 लाख म्हणजे साधा आकडा नाही। कायदा पारित करण्यासाठी खूप आधार झाला। पाठीमागचे 40 दिवस आणि आता 24 डिसेंबर पर्यंत दिलेले 2 महिने म्हणजे 3 महिने आधार भरपूर आहे। मराठा आणि कुणबी एकच आहे। आपण कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं, म्हणजे आमच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण झालं। जरांगेंनी मुंबई दौऱ्याचं मायक्रो प्लॅनिंग केलंय। प्रत्येक घरातून एक मराठा मोर्चाला आलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे। या मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणायचा जरांगेंचा प्लॅन कितपत यशस्वी होतो हे त्या मोर्चातल्या संख्येवरून ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हालचाली सुरू आहेत। कालच पुण्यात झालेल्या मागासवर्गीय आयोगाच्या बैठकीमध्ये मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले। यावरून मराठा आरक्षणाची वाट म्हणावी तितकी सोपी दिसत नाही असं चित्र आहे। राजीनामा नाट्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक न्यायाधीश शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पुण्यात पार पडली। आधीच्या सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर राज्य सरकारनं आयोगाची पुनर्रचना केली होती। या पुनर्रचनेनंतरच्या पहिल्याच बैठकीत ही नाराजी नाट्य दिसून आलं।
आयोगाच्या एकूण 11 सदस्यांपैकी केवळ 5 सदस्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे गाजलेल्या या बैठकीत मात्र एक मोठा निर्णय झाला. तो म्हणजे मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण ठरवण्यासाठी आयोगाने 19 निकष निश्चित केलेत. या निकषांवर मराठा समाजाच्या आरक्षणाची वाट आणखी बिकट झाली आहे. काय आहेत हे निकष, यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. आयोगाचे 19 निकष. मराठा आरक्षणाची वाट बिकट. सामाजिक निकष. पारंपरिक व्यवसायात ज्या वर्गाला सामाजिक स्तरात कनिष्ठ समजले जाते, राज्याच्या सरासरीच्या 5% अधिक महिला निर्वाहासाठी मजुरीसारख्या हलक्या कामात गुंतलेला वर्ग, 5% अधिक पुरुष निर्वाहासाठी मजुरीसारख्या हलक्या कामात गुंतलेला वर्ग, सर्वांगीण विकासासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण अनुकूल नाही असा वर्ग, 5% अधिक पुरुषांचा आणि 10% अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो असा वर्ग, अंधश्रद्धाळू प्रथा आणि अंधविश्वास सर्रास आढळणारा वर्ग, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालरीती सर्रास असणारा वर्ग. आर्थिक निकष. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबापेक्षा 25% जास्त. किमान 30% लोक ग्रामपंचायत कायद्यानुसार घोषित कच्च्या घरांमध्ये राहतात. अल्पभूधारक कुटुंबाची संख्या राज्य सरासरीच्या 10% अधिक. भूमिहीन कुटुंबाची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान 10% अधिक. सभासद किंवा संस्थांच्या मालकीच्या शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नसलेला वर्ग. उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 25% अधिक. शैक्षणिक निकष. 1ली ते 10वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 10% कमी. 10वी उत्तीर्णाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 20% कमी. मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण 1ली ते 10वी दरम्यान सरासरीच्या 20% जास्त. 12वी उत्तीर्णाचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 20% कमी. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 10% कमी. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 20% कमी. आयोगाच्या बैठकीला 11 पैकी केवळ 5 सदस्यच उपस्थित असल्यामुळे या निकषांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी 4 जानेवारीला पुण्यात बैठक होणार आहे. याबाबतचे नमुना तपासणीचे काम गोखले इन्स्टिट्यूटला देण्यात आले आहे. त्यानंतर अहवाल आला की त्याच्या आधारे आयोगाने तयार केलेल्या 4 उपसमित्या सर्वेक्षणाचं काम करणार आहेत. तत्पूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या नवनियुक्त समितीच्या निकषांचा समाचार घेतला. मराठाही निकषात बसला पाहिजे यासाठी त्यांनी काही शिथिलता करावी आणि तसेच ठेवायची असली, 2 मुद्द्यात आपण क्लिअर सांगितलेलं आहे, तसंच ठेवायचे असले तर सगळ्याला लागू करा. हेच म्हणणं आहे आमचं. जे आमचं होईल ते त्यांचं होईल, पडून द्या बाहेर ती बी. मग आपण कालच बोललो, आज नाही. आपल्या दोन्हीच तयारी. एकतर शिथिलता करा, नसन करायचे तर सगळ्याला लागू करा. काल झालेल्या बैठकीमध्ये जे 19 निष्कर्ष तयार करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती अंतिम निर्णय होणं हे महत्त्वाचं आहे. मात्र कालच या बैठकीमध्ये 11 सदस्यांपैकी फक्त 5 सदस्य उपस्थित होते आणि त्यामुळे येत्या 4 जानेवारीला होणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचा निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सचिनसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.